रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतले वाद आणखी विकोपाला गेल्याचं दिसतंय। माझ्यावर आरोप करणाऱ्यांचं काय होतं हे सर्वांना माहिती आहे, असा थेट इशारा सुनील तटकरे यांनी रायगडमधल्या शिवसेनेच्या आमदारांना दिलाय। आम्ही येरेगबाळे नव्हे तर बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, अशी प्रतिक्रिया तटकरेंच्या इशाऱ्यावर भरत गोगावले यांनी दिलेली आहे। अशा सगळ्या संघर्षाला तोंड देत मी जिल्ह्यात काम करत आलो। माझ्यासाठी काही फार नवीन अशातला का भाग नाही। फक्त माझ्यावरती ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पदरामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या 20 वर्षात, त्यांचं नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे। आम्ही काय कोणाचे मिंदे नाही, आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारी मंडळी आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत। लक्षात आलं का? आम्ही येरेगबाळेचे सैनिक नाही आहे की जे त्यांच्या विरोधात जाल। पहिलं विरोधात गेलं कोण, काय कोण ह्याची तर चौकशी करा। पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती? मी मगाशी त्या दिवशी पण सांगितलं, या पालीच्या गणपतीच्या बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्यांनी केलं नसेल तर, नाही तर आम्ही हात ठेवून सांगतो दोघं जण, कारण आमच्याच मतदारसंघाचं जरा आम्ही काम केलं का नाही ते। जर कोणाची हिंमत असेल तर बल्लाळेश्वरच्या मंदिरात यावं, आमची तयारी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।